लोकांना जी वर्दी आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी भेटतो, मेट्रो पासून अशा एखाद्या शासकीय नाही तर शासकीय तिकडे. आता ही मंडळ आणि MSF या दोघांचं अडचण काय झाली की मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात खास करून मुंबई आणि ठाणे इथं राहणीमान फार महाग झालं, फार वाईट परिस्थिती आहे. म्हणजे ह्याला तुम्ही आम्हाला सांगा की हा मुद्दा कसा मांडला पाहिजे, कारण काही 18, 16, 15 एक काम करू आणि आमचा प्रस्ताव पाठवला थोडंच आपल्याला सुधारण्यासाठी करू ना. वरच्या लेवलवरती आपण जाऊ. मी आपल्या पदरात पडेल अशा प्रकारे प्रश्न आम्ही तुम्ही दोघांना. मी काय सकाळी ऑलमोस्ट 10च्या आसपास मला कळलं होतं भेटायला गेलो तर त्यांना त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी काहीतरी बैठकीला राजकीय बैठकीला बोलवलं. त्यामध्ये म्हणाले मी चाललो तिथे, अधिवेशन मी आता भेटलो. आता भेटलं तर ते इमॅच्युअर होईल म्हणजे नाही काही चाललं नाही. प्रस्ताव केला तर की सर आपण आपल्याला गेल्यानंतर काय करू? मी त्यांना भेटून काय सांगितलं की एकतर प्रस्ताव मागून घेणं फार महत्वाचं आहे. दुसरं मी त्यांना विनंती अशी केली की जे काही इन्फ्लेशन आहे ना तर महागाई ज्या पद्धतीने वाढलेली आहे आणि त्याचे काही अंदाज सगळीकडेच असतात आणि शहरात राहणं ते त्यांना अक्षरशः 10/10च्या खोली 10 लोक राहतात अशी परिस्थिती आहे. लग्न झाले तरी मुलांना इथं आणता येत नाही, बायकोला इथं आणता येत नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सायझेबल मिळवण्याकरता आपण असं करतो. मी तुमच्याशी फोनवर बोलत असताना शेवटी व्यक्ती कसा आहे अंदाज येत असतो, माहिती घेत असतो. तुम्ही नक्कीच यांच्या बाजूने निर्णय घ्या. 100%. पण फक्त विनंती एवढीच आहे की या अधिवेशन संपायच्या आधी प्रस्ताव जाऊ शकतो. निदान पुण्याचा जाईल सर, डोक्यांचं माझ्या हातात नाही, कारण त्यांचं रेडी आहे पण अध्यक्ष आयदर कोणाला तरी ऍडिशनल चार्ज द्यावा असं आज आपण जो बोललात सर. नाही साहेब, आज तुम्ही भेटताच आहे, मॅडम म्हणाले तसं आहे. ऍडिशनल चार्ज देऊन प्रस्ताव हे अधिवेशन संपायच्या आधी जाऊ नये. हे म्हणजे आता ठीक आहे, म्हणजे हे अजून सुद्धा शांततेत भूमिका घेत आहे. पण आता आम्ही आतापर्यंत सामाजिक हेतूतून सुद्धा चर्चा करतो, एवढे राजकीय हेतू आणला ते सगळे 30-40 लोक रस्त्यावर आणि स्वतःच्या हक्काच आहे, असं नाही की इनरिजनेबल त्यांची मागणी. पुणे मॅडम म्हणतात तसंच आहे. ठाणे पण जाईल. मुंबई ठाणे अध्यक्ष नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. अध्यक्ष फक्त प्रॉब्लेम तुम्ही ऍडिशनल चार्ज घेऊ शकता. सरांच्यासाठी ते इव्हन मला आधी काय नाही डेप्युटी कमिशनर डेप्युटी कमिशनर माझ्याही खालचा आहे. मग कोणतरी असेल ना, नाही तर काय आपल्याला झालंय सर तुम्हाला पुण्यावाला सांगा, देते. प्रमोशनचं नाही, एक काम करा. पण आहे. एक काम त्या करा. प्रमोशनमुळे पण सर ते खरं थांबले. एक काम करा. सचिवाचं ऍज इट इज आलेलं प्रस्ताव दाखल करतात. बनलेले ना विचार. सचिवाचे सही. मग सगळ्यात विचार सचिवांच्या सही पाठवून चालेल. ते थोडं जर झालं तर मग आपलं बरंच सचिवाच्या करायला कसं झालं तर या एंड ऑफ दिस वीक एव्हरीथिंग विल सचिवाचं कुठे आहे? सचिव आहे. मी बोलून घेतोय एक काम मंत्रालयात. करा. ते से येस आपण पाठवू. एक काम करा, बोलू पण नका. ठीक आहे, अगोदर सचिवाच्या सही पाठवा. आज बोलून घेऊ. सचिवाच्या सही पाठवूनच द्या. बघू त्यांनी बॅक्टेरी एक काढली. दिवस मला बोलून घेऊ. बॅक्टेरी काढली तर मग नंतर हा, बोलून ठीक आहे ना, 50,000 काय होतं लोकांचा कधी विषय. कधी काय होतं की आपण उगाचच नाही नाही, तुमची भूमिका या लोकांच्या बाजूने सरकारची भूमिका आहे असं आम्ही समजतो. त्या अनुषंगाने तुम्ही यांचा विषय सोडवण्यासाठी जी भूमिका लवकरात लवकर घ्याल ती महत्वाची. फक्त गेलं तर आम्हाला सुद्धा हे सर्व नाही, खाकी युनिफॉर्मसाठी सर आम्ही किती प्रयत्न केले आहेत. 21 किती वर्ष झालं तुम्ही आज आता कुठे तिथे आमच्या नाही सध्या तर कार्यरत आमच्या तिथं राहायला कुठे पगार माथेरान कुठे नेरळ आणि पगार तिथं भाडं किती आणि यायला जरा किती वेळ जातो जायला आणि यायला 1.5 तास 3 तास तिथे आणि फॅमिली आणि मग त्या किती मोठं घर आहे 5-6 हजार पगार देऊन फॅमिली यांच्यात खर्च 21,000 मध्ये आणि त्यात मुलं शिकतात का नाही शिकत लहान मुलं नाही. हा एक केस. असे काही लोक आहेत मुलं पगार फी हे नाही मग पाठवून देतात तरी. ते तर आहे सगळ्यांचीच परिस्थिती. पण एक काम करू पुण्याचा आउट राईट पुण्याला काय हँडल नाही.
पुण्याचं ते मला 1-2 दिवसात येतो बोलले. ते आलं की लगेच पाठवा. पुण्याचं पाठवून द्या. या weekend पर्यंत आणि पुण्याचं 100% याचं सुद्धा काय करा, वनिरेंना विचारा. अध्यक्ष ते झालं आपल्या पुण्या- अध्यक्ष weekend ला ते पण सचिवाच्या सहीने आम्ही पाठवत आहोत. फक्त त्यांच्या कानावर ते टाकतो आणि नालेंद्रला गेरअप करून जाऊ करा. जाऊ तरी द्या, बघू. म्हणजे ते त्याच्यावरती क्वेरी बॅक क्वेरी लावल्यानंतरची गोष्ट आहे ना. तेव्हा पाठवून देतो. आणि मंत्री महोदयांशी आज बोललो तेव्हा ते म्हणाले की 3 नंतर का 3:30 नंतर मी बोलून घेतो आपलं. हा, आम्ही जातोच आहोत. नाही, आम्ही जातच आहोत. आणि मग त्यांच्याशी बोलतो तुमच्याशी बोलतो तर तुम्ही ही अडचण जर सांगितली तर मग आणि तर थोडक्यात तुम्ही सांगून टाका की कुठेतरी इतका राग ते आहे आता आंदोलन करण्याच्या आम्ही भूमिकेत. आम्ही काय करतो, आम्ही सचिवांच्या सहीचं पाठवतो. बघू आता ते. मग अधिवेशन व्हायच्या प्रस्ताव जातील असं समजतो. हो, हो. आणि प्रस्ताव जातील, सर. आणि प्रस्ताव पगारवाढीचा जायला जो काही problem मुद्दा आहे तो त्यात ते- असेल ते- तर तो वेगळा. त्याच्यामध्ये मग तो तुम्ही त्यांचा सगळ्यांना पूर्ण विश्वासात जस्टिफाईड प्रस्ताव असतो.